नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे। आता ITI ची रिझल्ट सुद्धा लागलेले आहे आणि त्याचे मार्कशीट सुद्धा या ठिकाणी डाउनलोड होत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी मार्कशीट डाउनलोड करू शकता। चला तर मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे या ठिकाणी दाखवतो। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, ITI ची मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला याची जो काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे। तर याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्या डायरेक्ट तुम्ही या पेजला येऊ शकता। तरी तुम्ही या ठिकाणी dgt.skillindiadigital.gov.in ही वेबसाईट टाकून तुम्हाला जो काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी दिसणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा एंटर युअर PRN नंबर या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसरी गोष्ट लागणार आहे महत्त्वाची, ती असते तुमची डेट ऑफ बर्थ। आता मित्रांनो, तुमच्याकडे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटवर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत। जो काही तुमचा रोल नंबर आहे मित्रांनो, तो रोल नंबरच तुमचा या ठिकाणी PRN नंबर राहणार आहे। आता रोल नंबरला जर तुम्ही या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर तुमच्या रोल नंबरच्या समोर 200 आहे, त्याच्यानंतर काही संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला या ठिकाणी फिल करत असताना तो 200 कॅन्सल करून कॅपिटल R असं फिल करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही नंबर आहे तो नंबर या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे काय तुमचं या ठिकाणी डेट ऑफ बर्थ राहणार आहे ते तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। चला तर मग या ठिकाणी मी डेट सिलेक्ट करून घेतो। मित्रांनो, डिटेल्स फिल करून जसे तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करता तर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। आता या ठिकाणी सर्वात प्रथम तर तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड दिसणार आहे। तर डॅशबोर्डच्या समोर या ठिकाणी जर बघितलं तर 3 लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। तर 3 लाईनला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा तुम्हाला 3 ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहेत, ज्याच्यामधला पहिला ऑप्शन जर या ठिकाणी बघितलं तर डॅशबोर्ड, ट्रेनिंग डिटेल्स आणि व्ह्यू रिझल्ट। तर याच्यापैकी तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचं आहे, ट्रेनिंग डिटेल्स। जसे तुम्ही या ठिकाणी टॅप करता, टॅप केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तो संपूर्ण डिटेल्स तुमचे या ठिकाणी राहणार आहे। जसं तुमचा ट्रेनिंग कोड, ट्रेनिंग नेम, त्याच्यानंतर ITI कॉलेजचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर सर्वात टोकाला या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन बटनवर या ठिकाणी यायचं आहे। तर ॲक्शन बटनला तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी 3 डॉटच्या समोर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तर तुमच्यासमोर डाउनलोड मार्कशीट हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळेल। आता मित्रांनो, हा ॲक्शन बटन कोणाकोणाला या ठिकाणी दिसत नसेल तर तुम्ही जो काय ब्राउझर वापरता ब्राउझरवर तुम्हाला या ठिकाणी 3 डॉटला क्लिक करून या ठिकाणी डेस्कटॉप साईट जे दिसते ते डेस्कटॉप साईट तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। डेस्कटॉप क्लिक केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन बटन पाहाव्यास मिळेल। तर या ठिकाणी आता मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड मार्कशीटवर या ठिकाणी बजास क्लिक करून घ्यायचं आहे। तर याच्यानंतर तुम्ही जो काही ब्राउझर वापरत असाल PDF व्ह्यूवरचा, तो त्याच्यामध्ये तुमची ही मार्कशीट तुमच्यासमोर डाउनलोड होऊन येऊन जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची मार्कशीट या ठिकाणी डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मार्कशीट डाउनलोड केलेली आहे। तुम्हाला जर काही अडचण आली तर मित्रांनो या ठिकाणी मला कमेंटद्वारे कळू शकता। फक्त ज्यावेळेस जर कोणाच्या मोबाईलमध्ये जर तुमचा या ठिकाणी मार्कशीट डाउनलोड ॲक्शनमध्ये दिसत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डेस्कटॉप साईड या ठिकाणी करून घ्यायचं आहे। मग तुम्हाला त्या ठिकाणी मार्कशीट जनरेट होऊन जाईल। त्याच्यानंतर आता मित्रांनो, आता रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीट ही जनरेट झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं काम या ठिकाणी राहतं तर ते तुमचं अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर। अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन माझ्याकडे मी स्वतः या ठिकाणी करून देत राहतो। त्याच्यासाठी तुम्हाला माझा जो काही खाली नंबर शो होत आहे त्या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी एक कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत एकदा हाय पाठवलं तर तुम्हाला मी या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंटची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला कुठेही न जाता तुमच्या घरी बसून तुम्हाला संपूर्ण 100% ॲक्युरेट अशी प्रोफाईल या ठिकाणी अप्रेंटिसशिपची रजिस्ट्रेशन करून मी या ठिकाणी देणार आहे। याच्यानंतर मित्रांनो आता प्रयागराज आहे, कोलकाता रेल्वे आहे, त्याच्यानंतर जे काय साऊथ सेंट्रल रेल्वेच्या खूप साऱ्या या ठिकाणी जागे सुद्धा निघालेले आहेत। तर त्या रेल्वेचे फॉर्म सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी भरून देण्यात येत आहेत मित्रांनो। तर ज्यांना कोणाला या ठिकाणी अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा अप्रेंटिसशिपचं रेल्वेचे फॉर्म भरायचे असेल तर त्यांनी मला या ठिकाणी संपर्क करू शकतात। संपर्क क्रमांक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा तुमच्या समोर या ठिकाणी शो होत आहे तिथूनही तुम्ही मला या ठिकाणी संपर्क करू शकता। किंवा माझा काही अडचण असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।